चंद्रपूर महानगरपालिकेकरिता आज उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले, परंतु यात भाजपा सहित काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह आणि बंडखोरीचे ग्रहण लागलेले दिसत आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतले उमेदवार देण्याची या दोन्ही पक्षांची खोड तिसऱ्याच आघाडीच्या गळ्यात पडेल असा सूर आता सर्वत्र उमटताना दिसून येत आहे। आज नामांकन दाखल झालेल्यांमध्ये काहीसे महत्त्वपूर्ण आणि अचंबित करणारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यात महाकाली प्रभाग क्रमांक 12 मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत समजले जाणारे नंदू नागरकर यांची तिकीट कापण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या संदर्भात नंदू नागरकर यांनी CTV सोबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। काँग्रेस पक्षाने मागील 10 दिवसापासून तिकीट कुणाला द्यायचा हा निर्णय घेत होते। आखरी क्षणापासून निर्णय घेण्याच्या मस्तीत होते। आखरी मी त्रस्त होऊन की माझी तिकीट कपणार असं माझ्या लक्षात आलं आणि मला वारंवार झुलत होते, तंबी देत होते। मग मी विचार केला, काही समविचाराच्या लोकांना बसलो आणि त्यांना म्हटलं, अरे या प्रभागाचा आपण इतका विकास केला आहे, लोकांच्या या प्रभागात लोकांना चर्चा केली, नाही नंदूबाबाने आपण तिकीट भेटो का ना भेटो, आपण निवडणुकीला समोर गेला पाहिजे। म्हणून मी आज 1:45 मला माननीय विजयभाऊ वडेट्टीयांचा PA नागरे PAचा फोन आला की AB फॉर्म आहे। मी त्याला म्हणलं, रे बाबा रे, मी कालपासून तुझ्या मागे फिरतो आहो, मी एवढ्या वर्षाहून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहो, तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला 8 वाजता तिकीट देऊन AB फॉर्म देत आहे, मला तुम्ही 10 मिनटं आता अर्ज भरण्याची वेळ संपत आहे, 10 मिनटात तुझ्या घरापर्यंत येऊ का, AB फॉर्म घेऊ जाऊ केव्हा, टाकू केव्हा। म्हणून मी काही या लोकांना माझ्या सोबती जे सहकारी लोक उमेदवार येणार आहे त्यांच्या माझं बोलणं झालं आहे, फॉर्म भरत आहोत, म्हणून मी आता पक्षाची तिकीट मी घेऊ शकत नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदेश समर्थक म्हणून ओळख असलेले नंदू नागरकर यांची तिकीट कापल्याने पुन्हा एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार यांच्यातील वाद शमला नसल्याचेही दिसून आले। बरं, तुम्ही वडेट्टीवारांचे खंदेश समर्थक आहे, तर वडेट्टीवारांची भूमिका काय होती? वडेट्टीवारचे खंदेश समर्थक आज बी या उद्या बी या, पण वडेट्टीवार यावेळेला कमजोर पडले तिकीट वाटपमध्ये। त्यांनी तिकीट वाटपमध्ये ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने करू शकले नाही। त्यांचं म्हणणं आहे की पॉलिटिक्स में एडजस्ट करना पड़ता, पण जो खंदा समर्थक राहता महाराज सेनापतीच खतम करून टाका, सैनिक लढणार कसे, हा विषय महत्त्वाचा आहे। समोरची भूमिका काय आहे? समोरची भूमिका आम्ही एक पॅनल बनवली, एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पॅनल। या पॅनलच्या माध्यमातून आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। आमचे जुने ज्येष्ठ जाणते नेते प्रमोदजी कडू यांचे सपुत्र प्रज्वल प्रमोद कडू आणि दुसरे अजय वैरागडे, त्या तिसरे देव सर यांच्या परिवारातले अजय वैरागडेची मिसेस अ गटातून प्रज्ञा संदीप देव हे उभे राहणार आहेत आणि क गटातून प्रज्वल प्रमोद कडू आणि ड गटातून नंदू संभाजी नागरकर असा आमचा गट पडलेला आहे। निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत। आमचा जो विकास आहे प्रभागाचा केला आहे, महाकाली प्रभाग पूर्ण चंद्रपुरात महत्त्वाचा प्रभाग आहे, याचा जो आम्ही विकास केला आहे, या विकासाच्या भरोश्यावर आणि लोकांची सेवा करण्याच्या भरोश्यावर निवडणुकीला समोर जाणार आहोत। आमचा विजय सुनिश्चित आहे। आणि लोढ्या मॅडम पण तुमच्यासोबत आहे का? सुनीता लोढ्या माझ्यासोबत नसल्या, माझ्या सहकारी नगरसेविका आहे, त्या 5 वर्षापासून नगरसेविका आहे, इमानदारीने इतबारीच्या पाहिजे काम केलेलं आहे 96 पासून। पण आज त्याच्यावर जो अन्याय झाला हा न पचणारा अन्याय आहे। काँग्रेस पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवर खासदार धानोरकर यांचाच वर्चस्व राहिला आहे, हे या यादीवरून दिसून आले आहे।